भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रचणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरती आज शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। मनमोहन सिंग यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानाहून अंतिम दर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयाकडे रवाना झालंय। त्यांच्या पार्थिवावरती 11:15च्या सुमारास निगम बोध घाट इथे शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते उपस्थित राहतील। तर सकाळी 9:30 वाजता काँग्रेस मुख्यालयामधून माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा निघणार आहे। त्यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, नक्कीच अमोल, डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव शरीर हे एआयसीसी हेडक्वार्टर्सच्या दिशेने निघालेलं आहे आणि आता आपण पाहू शकतो काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये संपूर्ण इथला ताबा, इथली सुरक्षा ही लष्कराच्या वतीने पाहिली जाते। आपण इथे पाहिलं तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेसाठी म्हणून एक ट्रक तयार करण्यात आलेला आहे, ज्यातून ही शववाहिनी किंवा जे प्रेत आहे ते या अंत्ययात्रेतून नेलं जाईल। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव त्यासोबतच जर आपण इथे पाहिलं तर तिन्ही दलाचे जे उच्चपदस्थ अधिकारी आहेत ते आलेले आहेत, कारण ज्यावेळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात त्यावेळी वायुसेना असेल, नौसेना असेल आणि भारताची आर्मी असेल, या तिन्ही दलांचे अधिकारी आणि जवान उपस्थित असतात आणि त्यांच्या मार्फत त्यांनी जे एक प्रकारची जी त्याची आचारसंहिता निश्चित करण्यात आलेली आहे की कशा प्रकारे शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातात, त्यासाठी जे बँड पथक असतं, त्यासाठी ज्या पद्धतीने सर्व हे जवान त्या अंत्ययात्रेमध्ये संबंधित सन्माननीय व्यक्तीला जी मृत झालेली असेल त्यांना ज्या पद्धतीने ते घेऊन जातात, ज्या पद्धतीने त्या अंत्ययात्रेचं एकूण संचालन केलं जातं, तर या सगळ्याचं नियंत्रण जर आपण आता पाहिलं तर संपूर्णपणे काँग्रेस मुख्यालयाचा ताबा हा एक प्रकारे लष्कराच्याकडे आलेला आहे। सगळे लष्करी अधिकारी आता नियोजन करत आहेत की कशा पद्धतीने हा संपूर्ण अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आणि अंत्ययात्रा ही पार पडणार आहे। आपण पाहिलं तर तिन्ही दलाचे अधिकारी इथे उपस्थित आहेत, त्यामध्ये आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे आणि आज निगमबोध घाट येथे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील। भारताचे पंतप्रधान राहिलेले आणि सलग 10 वर्ष भारताचे पंतप्रधान राहिलेले डॉक्टर मनमोहन सिंग आहेत, त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराची, अंतिम संस्काराची जबाबदारी संपूर्ण देशाने उचललेली आहे आणि त्याचं एक चित्र हे आपल्याला आज काँग्रेस मुख्यालयामध्ये पाहायला मिळतं की देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख, तिन्ही दलाचे उच्चपदस्थ अधिकारी आज इथे सगळी देखरेख करतात। निश्चित अमोल, अपडेट तुमच्याकडून घेत राहू। सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।